नमः समुप्रकृते भद्राणि यथा संहिता सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज 26 जुलै 2026 चातुर्मासानिमित्त आपण अधिक मासात राहिलेल्या श्री सूक्तातील पुढील देवी मंत्रांचं चिंतन करत आहोत, अभ्यास करत आहोत। हे आपले वाङ्मय व्रत आहे असं समजायला हरकत नाही। दरवर्षी मी चातुर्मासात वाङ्मय व्रत करते, ते यावर्षी पण सुरू आहे। काल आपण कीर्ती या नामाचं महात्म्य, त्यापासून तयार होणारा मंत्र याची माहिती घेतली। आज आपण त्याच स्त्री सूक्तातल्या 7व्या रुचेतील रुद्धी या नामाचं महात्म्य आणि त्यापासून तयार होणारा मंत्र यांचा अभ्यास करणार आहोत। लक्ष्मी तंत्राचा अध्याय 50 आपला अभ्यास चालू आहे। त्यामध्ये श्री सूक्त प्रभाव प्रकाश म्हणून हे सगळं प्रकरण आलेलं आहे। हे त्यातले आता 146 आणि 147 या श्लोकामध्ये या पदाचं स्पष्टीकरण आहे। त्याचा आपण थोडासा आता अभ्यास करूयात। लक्ष्मीतंत्र हा ग्रंथ आपल्याला माहिती आहे, ज्ञान योग सांगणारा, कुंडलिनी योग असणारा, राजयोग असणारा आणि त्याबरोबर ज्ञान भक्ती हे सगळं आपल्याला कसं प्राप्त होईल ते सांगणारा मार्गदर्शक असा ग्रंथ आहे। आता हे जे श्लोक आहेत रुद्धी, आपल्याला रुचा माहितीये, उपैतु मान देव सख कीर्तिश्च म्हणिना सह प्रादुर्भूत सुराष्ट्रेस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे, अशी ही रुचा आहे। त्यातलं कीर्ती या पदाचं काल आपण चिंतन केलं। आज आता आपण हे रुद्धी काय आहे ते बघूया। या ठिकाणी असं म्हटलंय लक्ष्मीने की मी भगवान विष्णूंच्या गुणांनी समृद्ध आहे, मी योगी जनांना आनंदित करते, म्हणजे त्यांचा आदर करते, त्यांची उपासना प्रगत करते, त्यांच्या योगामध्ये योग सिद्धी त्यांना देते, योग साधनेमध्ये सिद्धी देते। मूलाधारादी योग कमलाच्या पाकळ्यामधून वरचेवर वृद्धिंगत होत जाते, खूप विस्तार पावते। म्हणून योगी मला योगाचे मार्गदर्शन करणारी विस्तार पावलेली समृद्ध अशी वृद्धा म्हणून रुद्धी असे म्हणतात। आता साधारणतः आपल्याला माहिती की रुद्धी सिद्धी ह्या आपण गणपतीच्या भार्या समजतो, गणेशाच्या। तर त्यामध्ये सिद्धी आहेत, योगी जनांना वेगवेगळ्या सिद्धी मिळतात, त्यांचं सगळं वृद्धी होते, त्यांची वाढ होते, विस्तार होतो, त्यांचं सगळं संपत्ती वाढते, कीर्ती वाढते वगैरे वगैरे सगळं आपल्याला असं आपल्या साधारणतः आपला समज आहे। पण या ठिकाणी रुद्धी याचा अर्थ समृद्धी असा तर घेतलेलाच आहे, पण विस्तार या अर्थी जास्त घेतलाय। या ठिकाणी काय आहे, विस्तार पावलेली। आणि वृद्धा याचा अर्थ तयार झालेली सर्व गोष्टीमध्ये, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध म्हणतो ना आपण, त्या दृष्टीने इथं वयाचा संबंध नाहीये। त्यामुळे वृद्धा म्हणून वृद्धा पसरलेली, सगळीकडे विस्तार पावलेली, समृद्ध असणारी, योगी जनांना त्यांच्या साधनेचं फल देणारी, योग समृद्धी करणारी, कुंडलिनीतून वर चढत सहस्रार चक्रात श्री भगवान विष्णूशी एक तादात्म्य पावलेली, अशा सगळ्या अर्थाने या ठिकाणी रुद्धी हे पद आलेलं आहे। यामध्ये देवीने सांगितली समृद्धता। आता भगवान विष्णू कसे आहेत, आपण म्हणतो भग कोणते आहेत, 6 षडगुण ऐश्वर्य युक्त, यशस्वी, औदार्य, बलवीर्य, तेज, त्यामध्ये ज्ञानही काही वेळेला घेतलं जातं। तर या ठिकाणी विष्णू जर षडगुणयुक्त आहेत तर त्यांची अंगभूत शक्ती जी आहे ती सुद्धा कशी असणार आहे,
षड्गुण युक्त अशी असणार आहे. त्यामुळे देवी कशी आहे? षड्गुण युक्त असणारी अशी देवी आहे. त्यामुळे देवीच्या ह्या गुणसमृद्धतेमुळे कसं आहे, आता ही गुणसमृद्ध आपण पाहतो आहोत आतापर्यंत की जी पद आहेत, देवीची जी नावं आहेत, त्याचे अनेक अर्थांनी विवेचन केलेलं आहे. प्रत्येक पदाचं विवेचनामध्ये 3, 4, 5 असे वेगवेगळे आयाम आहेत, त्याला वेगवेगळे आस्पेक्ट आहेत, त्याला वेगवेगळ्या अर्थांनी कुठेही व्याकरणामध्ये काही इकडे तिकडे बदल न करता पूर्ण संयुक्तिक असं त्याचं वर्णन केलेलं आहे. असे त्याचे अर्थ सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे इथं कसं आहे की भगवान विष्णू षड्गुणयुक्त आहे. त्यामुळे त्याची अंगभूत शक्ती सुद्धा षड्गुणयुक्त आहे. म्हणजे ती कशी आहे? गुणसमृद्ध आहे. म्हणजे रुद्धीचा अर्थ इथे कसा जोडलाय? गुणसमृद्धतेशी जोडलाय. रुद्धी समृद्धी या ठिकाणी गुणसमृद्धता असा एक अर्थ आहे. कोणते गुण आहेत? षड्गुण. यशस्वी औदार्य बलवीर्य तेज किंवा ज्ञान, यशाच्या ऐवजी ज्ञान श्री औदार्य असं पण घेतलं जातं. तेव्हा हा षड्गुणामधला अत्यंत महत्वाचे असे जे गुण आहेत ते सगळे देवीला पण लागू पडतात, कारण ती त्याची अंगभूत शक्ती आहे. तिच्यामध्ये हे सगळे षड्गुण आहेत. आता आपण आतापर्यंत बघितलं की प्रत्येक मंत्राचा, प्रत्येक देवीच्या नावाचा संबंध निसर्गातल्या सगळ्या शक्तींशी आहे. आणि दरवेळी आपण पाहतो की आपल्या अंगामधली शक्ती, मनुष्य, प्राणी आणि इतर प्राणी सुद्धा त्यांच्यामध्ये निसर्गातल्या शक्तीशी जोडून घेण्याचं सामर्थ्य आहे, कारण तीच शक्ती अंशात्मक प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. मनुष्यामध्ये बुद्धिमत्ता जास्त असल्याने तो ह्या जास्त प्रकारे चांगलं समजून घेऊ शकतो आणि निसर्गाशी तादात्म्य पाहू शकतो. इथं सगळीकडे पिंड आणि ब्रह्मांड याचा सगळीकडे संबंध आहे. सगळी शक्ती निसर्गातली मनुष्यांच्या मध्ये आहे, आपल्यामध्ये आहे. साधनेनी ती आपण समृद्ध करू शकतो, वाढवू शकतो, निसर्गाशी आपण एकरूप होऊ शकतो. त्यामुळे निसर्गातून ज्या ऊर्जा शक्ती आपल्याला मिळतात, ज्या ऊर्जा मिळतात, त्यातूनच आपण खरं तर सगळं काम करत असतो. आपण पाहिलं की अन्नाच्या बाबतीमध्ये जे उष्मांक आहेत ते सगळे भूमीतून आलेले आहेत. म्हणजे आपण काय घेतो? अक्षरशः भूमीतली उष्णता आपल्या शरीरात घेतो आपण. म्हणजे कुठे आपला संबंध नाही निसर्गाशी, तर प्रत्येक क्षणाक्षणाला मनुष्य आणि निसर्ग यांचा संबंध आहे. म्हणून तर पर्यावरण सांभाळलं पाहिजे, सगळे प्राणी मात्र सांभाळले पाहिजेत, कारण त्याने हा निसर्ग चालतो. मग आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर आपल्याला निसर्ग चांगल्या प्रकाराने सांभाळायला पाहिजे. निसर्गातला प्रत्येक घटक हा आपल्याशी जोडलेला आहे हे समजून घ्यायला पाहिजे आणि आपण त्या निसर्गाचे संवर्धन केलं पाहिजे. त्यामुळे इथं गुणसमृद्धता हे त्याच्यासाठी आहे की तिच्या जे गुणसमृद्धता आहे ते आपल्यामध्ये पण आहे. जसे पंचमहाभूताने आपलं शरीर बनलेलं आहे, महाभूतातल्या अंशात मग सगळं आपल्यामध्ये आहेत. पृथ्वी, आकाश, तेज, वायू हे सगळेच आपल्यामध्ये आहेत, है ना. तर तसं हे गुण सुद्धा आपल्यामध्ये आहेत. कोणते? ज्ञान, वीर्य, यशस्वी, औदार्य, बलवीर्य, तेज किंवा ज्ञान हे सगळे आपल्यामध्ये पण आहेत, पण कशा आहेत? अंशात्मक आहेत. तर ते आपण वाढवू शकतो का? तर वाढवू शकतो. कसं वाढवू शकतो? तर योग साधने. म्हणून इथे ती असं म्हणते की माझी गुणसमृद्धता आहे आणि ही गुणसमृद्धता योगीजन हे आत्मसात करतात आणि त्यामुळे माझ्याशी योग साधला की ते योगी गुणसमृद्ध होतात. आपण पाहतो की संतांच्या जवळ केवढा अधिकार असतो. संतांच्या जवळ आपल्याला वाटतं ते चमत्कार करतात, पण ते त्यांच्या सहज गोष्टी असतात. पक्षी आकाशात उडतो हा चमत्कार नाहीये, पण आकाशगमन करणारे ऋषी म्हणलं की आपल्याला चमत्कार वाटतो. पण त्यांनी जर त्याच्याशी वायूशी तादात्म्य पावले असतील तर ते वायू बरोबर जाऊ शकतात. आणि हे योग साधनेने जमतं. याच्यामध्ये चमत्कार वगैरे असं काही नाही. आपण आणि निसर्ग जेवढे एकमेकांशी जोडले जाऊ तेवढे आपल्याला वाटणारे चमत्कार हे चमत्कार राहत नाहीत. तर ही अशी अंगभूत शक्ती जी आहे ती षड्गुणयुक्त आहे.
आणि तिच्या या गुणसमृद्धतेमुळे योगीजन आनंदित होतात, कारण त्यांना त्यातला एक एक गुण जशी साधना वाढेल तसं येतो. आणि म्हणून ती काय म्हणते की मी योगीजनांचा आदर करते, त्यांना आनंदित करते, असं इथं ती म्हटलेली. आणि साहजिक आहे ना, आपल्यामध्ये जर आपल्याला नेहमी यश मिळालं तर आपल्याला आनंद होतो, आपल्याला ज्ञान मिळालं तर आपल्याला आनंद होतो, ऐश्वर्य मिळालं तर आनंद होतो. तसं योगी लोकांना हे सहज साध्य होतं, अर्थात प्रयत्नाने. इतकं काही सोपं नाही ते, पण त्यांची साधना जबरदस्त असते. आपण बघतो पुराणातून राक्षसांना सुद्धा या सिद्धी मिळालेल्या आहेत, असुरांना या सिद्धी मिळालेल्या आहेत तपश्चर्या केल्यानंतर. म्हणजे असं काही नाही की सज्जन माणसाला मिळतात, दुर्जन माणसाला मिळत नाही. साधना केल्यानंतर प्रत्येकाला निसर्गाशी एकरूप होता येतं. निसर्गातल्या शक्ती ह्या त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या अंगामध्ये येतात आणि तो मग जे काय करायचं असेल ते करू शकतो. हरक्युलिस सारखी शक्ती पृथ्वी उचलण्याची वगैरे असं आपण पुराणात वाचतो. तर ह्या सगळ्या अशक्य याच्यामध्ये काही नाही, फक्त प्रश्न आहे तो समजून घेणे, साधना करणे आणि निसर्गाशी जितकं एकरूप होता येईल तेवढं होणे. आता असं आहे की कुंडलिनी शक्तीचा तर सारखा उल्लेख याच्यामध्ये आहेच आहे. मग इथं काय म्हटलेलं आहे तिने की ही जशी गुणसमृद्धी तिची आहे, तसं योग साधना करताना मूलाधारामध्ये कुंडलिनी शक्तीच्या रूपात असणारी जी देवी आहे ती स्वाधिष्ठानादी कमळातील पाकळ्यामधून त्या त्या कमळाच्या पाकळ्या उमलवत उमलवत वर वर चढत जाते आणि सहस्रार कमळात आल्यावर परब्रह्माशी तादात्म्य पावते. आता हिचा विस्तार सांगितलाय. कुंडलिनी शक्ती ही 3.5 वेटोळे घालून जी अशी छोटीशी होऊन बसलेली असते मूलाधारात, ती स्वतःला समृद्ध करते. कशी करते तर ही जी चक्र सांगितलेली आहेत, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र, आणि याच्यामधले लक्ष्मी तंत्रामध्ये पुढे 32 चक्र पण सांगितलेले आहेत मागच्या अध्यायांमधून. तर या सगळ्या चक्रांच्या पाकळ्या उमलवत. आता उमलवत म्हणजे काय, तर त्या त्या ठिकाणची शक्ती जागृत करत. शक्तीचं जागर आपण नवरात्रामध्ये जो शक्तीचा जागर करतो ना, तो खरं म्हणजे तेवढ्यासाठीच आहे की आपल्यामधल्या ज्या शक्ती आहेत त्यांचं जागरण करायचं. देवी तर जागीच आहे, देवीला काय जाग करायचं, ती ही सगळं विश्व चालवते. निसर्गातल्या सगळ्या शक्ती तिच्याच आहेत, तेव्हा जागरण तिचं नाही करायचं, जागरण आपल्या अंगातल्या शक्तीचं करायचं. ती सुप्त आहे असं सांगितलं जातं, डॉर्मंट आहे. म्हणजे आपण कुंडलिनी ही जर प्राणशक्ती समजली म्हणजे आहे, तर ती 80% सुप्त अवस्थेत आहे, 20%च आपण वापरतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 100% निसर्गाची शक्ती जरी असली तर त्यातली आपण वापरतो 20%, म्हणून 80% झोपलेली आहे असं म्हटलं जातं. मग ते 80% आपल्याला वापरायचे असतील तर आपल्याला साधना केली पाहिजे. आणि मग ही जे प्रत्येक कमळा त्याच्यामधल्या पाकळ्या जे सांगितलेत किंवा चक्र म्हणलंय, कमळ म्हणलंय, त्याचे जे पाकळ्या आहेत त्यामध्ये 4, 6 वगैरे अशा सगळ्या पुढे पुढे वाढत जातात. आणि सहस्रार चक्र मध्ये 1000 हे हजारो म्हणायचं पाकळ्या असतात. आणि त्यामध्ये सगळे वर्ण, सगळे रंग, सगळ्या शक्ती, सगळं त्या सहस्रार चक्रामध्ये असतं. म्हणजे तिथपर्यंत जाण्यासाठी आधी शक्तीला उठलं पाहिजे ना. झोपलेली शक्ती आहे, तिला जागृत केलं पाहिजे. मग नवरात्र हे तेवढ्यासाठी आहे. शक्ती जागरण जे आहे ना ते तेवढ्यासाठी आहे. त्या सगळ्या चक्रांना स्पर्श करत वरती आली पाहिजे आपली शक्ती. त्यामुळे त्या प्रत्येक पाकळीवरती जे जे वर्ण आहेत आणि त्या वर्णांच्या ज्या देवता आहेत, अधिष्ठात्री देवता, म्हणजे उदाहरणार्थ रम त्याची अग्नी, यम त्याचं वायू, वम वरुण, लम पृथ्वी. तर हे सगळ्यामधली ताकद आहे ती आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि ते प्रत्येक कमळाच्या पाकळीवरती ही सगळे वर्ण आहेत. त्या वर्णातून ते ते शक्ती घेत घेत म्हणजे ते उमलवत, त्या शक्तीचा प्रसार करत, त्या शक्तीचा उपयोग करत, ती शक्ती आत्मसात करत ही कुंडलिनी शक्ती वर 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 चढत जाते. आणि सहस्रार कमळात आल्यावर संपूर्ण निसर्ग हा तिच्या अधीन होतो, कारण ती निसर्गच बनते. निसर्गातल्या सगळ्या शक्ती, मग चुंबक शक्ती असू दे, विद्युत शक्ती असू दे, आणखीन गुरुत्वाकर्षण शक्ती असू दे,
आणखी जलशक्ती असू दे, विद्युत शक्ती असू दे, सूर्यशक्ती असू दे, चंद्रशक्ती असू दे, पृथ्वीमधली वोल्कॅनो ते अग्निशक्ती असू दे, कुठल्याही सगळ्या शक्ती ज्या आहेत त्या सगळ्या त्या सहस्रार चक्राशी एकरूप झाल्यानंतर या सगळ्याशी हा योगी तादात्म्य पावतो. त्यामुळे त्याला काहीही कुठेही अटकाव होत नाही, कुठलेही त्याच्यामध्ये अपयश येत नाही आणि सगळं ज्ञान त्याला प्राप्त होतं. 2 मार्ग आहेत ना, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. उपनिषद ज्ञान मार्ग सांगतात, ब्रह्मविद्या सांगतात आणि योगी लोक आहेत ह्या कुंडलिनीच्या चक्रांच्या द्वारा योग साधना करत इथपर्यंत जातात. दोघांचं ध्येय एकच आहे, सगळ्या विश्वशक्तीशी तादात्म्य पावणे, किंबहुना चराचर आपणची झाला. इथपर्यंत आपल्याला यायचं असतं. वासुदेव हा सर्वमिती, सगळं काही वासुदेव आहे, सगळीकडे विठ्ठल भरलेला आहे, सगळीकडे परमात्मा आहे. काही तुम्ही कुठल्याही यांनी अंगाने जा तुम्ही तिथपर्यंतच पोचता. तेव्हा ती सहस्रार कमलात गेल्यावर परब्रह्माशी तादात्म्य पावते. आता हे झालं एक वृद्धी, तिची वृद्धी झाली, वाढली, समृद्धी झाली. एक कुठली झाली, गुणांच्या द्वारा झाली. एक कुठली झाली, योग साधनेद्वारा सहस्रार चक्र भगवान विष्णूशी तादात्म्य पावल्यावरती त्याचे सगळे जे काही अधिकार आहेत त्याचे सगळे त्याचेच तिचे होऊन जातात सगळे. त्याचीच अंगभूत शक्ती त्याच्याशी एकरूप होते, परमात्मा स्वरूप होते. एक आहे ती गुण समृद्धी, दुसरी आहे ती मूलाधारापासून निघून सहस्रार चक्रापर्यंत जाऊन परब्रह्माशी तादात्म्य पावणारी ती वृद्धी. आता तिसरं विस्तार पावते. ती वृद्धी याचा इथं काय घेतलाय अर्थ, विस्तार पावते. म्हणून आता काय म्हणले पुढे, जगाच्या रूपाने विस्तार पावते. आता ती कशी आहे, आपण म्हणतो की प्रकृती कशी आहे, अनफोल्डेड, म्हणजे साम्य अवस्थेमध्ये. जे प्रकृतीचे सत्वरज तमगुण आहेत ते साम्य अवस्थेमध्ये आहेत. त्याला प्रधान असं म्हणले सांख्याने. त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही, विकार झालेला नाही, किंवा ते असे स्वतंत्रपणाने दिसत नाहीत. तर साम्यावस्थेतली प्रकृती तिचा विस्तार पावतो आणि मग पंचमहाभूत वगैरे सगळे निर्माण होते. म्हणजे विस्तार पावणे हे एक या लक्ष्मीचं परमात्मा शक्तीचं रूप आहे. परमात्म्याची शक्ती विस्तार पावते जगाच्या रूपाने. पंचमहाभूत मग त्यातून त्यांचे एकमेकात होणारे मिसळ, परम्युटेशन, कॉम्बिनेशननी सगळं जग तयार होतं. त्यामुळे विस्तार पावणारी म्हणून समृद्धी, म्हणून वृद्धी, जगाच्या रूपाने विस्तार पावते. म्हणजे या अर्थी ती समृद्ध आहे, वृद्धी पावते, विस्तार पावते. त्यातली प्रत्येक घटक जगाच्या रूपाने आपल्याला दिसतो. मग चांगलं वाईट त्याला आपण म्हणतो, चांगलं वाईट, पण तो निसर्ग आहे. एखादी आता आळी बघितली की आपल्याला कसं तरी वाटतं, पण तो निसर्ग आहे. ते भाव वेगळे आपले, पण निसर्ग कसाही आहे. निसर्ग क्रूर आहे, निसर्ग भयानक आहे. मोठी मोठी वादळ जे येतात, मोठे पूर येतात, भूकंप होतात, अनेक जीवितहानी होते, आगी लागतात, पण हा निसर्ग आहे. त्याच्यामध्ये चांगलं वाईट असं आपण आता नदीने एखादी गावाच्या गावं उद्ध्वस्त केली तर आपण काय त्याला नाव ठेवत नाही, काय दुष्ट आहे असं म्हणत नाही आपण, कारण तो निसर्ग आहे. निसर्गामध्ये या घटना होत असतात. त्याच्यासाठी उपाययोजना आपण आधी करून ठेवायला पाहिजे, म्हणजे मग आपली हानी कमीत कमी होईल असं तर आपण पाहायला पाहिजे. निसर्गाला नाव ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नसतो, हे निसर्ग आहे. त्यामुळे सगळे घटक जे आहेत, चांगले असो वाईट, आपल्या दृष्टीने सगळा निसर्ग आहे. तर त्या निसर्गाच्या रूपाने विस्तारित अशी महालक्ष्मी आहे, म्हणून तिला समृद्धी असं म्हटलंय. आता हे तिचं रूप कोण जाणतं बरं? तिचं हे जे विस्तारित रूप आहे ते कोण जाणतं? तर ते जाणणारे सुद्धा योगी लोक आहेत. योगी ज्ञानी जे ह्याचा अभ्यास करतात ते जाणतात. मग योगी असो, ज्ञानी असो, भक्त असो, भक्ताला सुद्धा हे सगळे अनुभव येतात. तुकाराम महाराजांचे सगळे अभंग बघा, ढवळले जग आहे ना,
अंधार तो निरसला, सगळ्या जगामध्ये प्रकाश पसरलेला त्यांनी पाहिलं. हे ते पण जाणतात, हे भक्त जाणतात, ज्ञानी जाणतात, योगी जाणतात. हे सगळे ते रूप जाणतात, तिचं विस्तार पावतात. पावलेलं जे लक्ष्मीचं रूप आहे ते जाणतात आणि ते सुद्धा विस्तार पावतात. हो ना, तुका झाला देव देव तुका. तुकाराम महाराज स्वतः विठ्ठल बनले, विठ्ठल स्वरूप झाले. आणि आपण आज त्यांचा वंदन करतो, त्यांची उपासना करतो, त्यांचे अभंग गातो, त्यांचं महात्म्य सांगतो, कारण ते विठ्ठल झाले, विठ्ठल स्वरूप झाले. हे सगळे संत परमेश्वराशी तादात्म्य पावतात, एकरूप होतात. तसं योगी लोक कुंडलिनीच्या द्वारे, साधनेच्या द्वारे सहस्रार चक्रातल्या भगवंताशी, परमात्म्याशी एकरूप होतात. शेवटी आपण तिथेच जातो. सगळे योगी असो, ज्ञानी असो, भक्त असो, हे परमात्म स्वरूपच होतात. आपण त्यांना देवच मानतो. ज्ञानेश्वर माऊलींची उपासना करतो, तुकाराम महाराजांची उपासना करतो, नाथ महाराजांची उपासना करतो. किती संत आहेत आपले, सगळ्या संतांची आपण आज मंदिरं बांधलेली आहेत, त्यांची पूजा होते, त्यांची मंत्र म्हटले जातात, जप केले जातात, पोथी वाचली जाते. हे कशासाठी? तर ते तादात्म्य पावलेले आहेत परमात्म्याशी, म्हणून त्यांना आपण परमात्म स्वरूपच मानतो. म्हणून योगी विस्तार पावतात, परमात्म स्वरूप होतात. या दृष्टीने सुद्धा तिला वृद्धी असं म्हटलेलं, कारण तिच्याच साह्याने, तिच्याच कृपेने ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि तिचं हे विस्तारित रूप हे समृद्धीचं द्योतक आहे. या अनेक अर्थाने योगी देवी भगवतीचं रूप जाणतात आणि तिला योग दीपिनी असं म्हणतात. जे योगदर्शक दीप अथवा योग मार्ग प्रकाशित करणारी. किती अर्थ पाहिले आपण, ह्या 2च श्लोक सांगितलेत, पण अर्थ किती झाले? एक म्हणजे गुणसमृद्धी झाली, दुसरं म्हणजे कुंडलिनी प्रगत होत होत वरती येत येत सहस्रार चक्राशी परमात्म्याशी एकरूप पावते, त्या दृष्टीने विस्तार पावते. तिसरा अर्थ जगाच्या रूपाने विस्तार पावते, है ना. विस्तारित तिचं रूप आहे, समृद्धी आहे. जग हे ऐश्वर्य, पश्चिमे योगम ऐश्वरम म्हणले ना भगवंतानी. तो जेव्हा विराट रूप दाखवतो त्याचं, तेव्हा सगळं काही तोच आहे हे आपल्याला समजतं. तेव्हा त्या दृष्टीने पण ही समृद्ध वृद्धी पावणारी अशी आहे, म्हणून तिला वृद्धी म्हटलंय. आणि तिला काय म्हटलंय? योग दीपिनी, म्हणजे योगदर्शक दीप अथवा योग मार्ग प्रकाशित करणारी अशी ही देवी आहे. आणि समृद्ध पावलेली म्हणून वृद्धा. समृद्ध आहे, पूर्ण मॅच्युअर्ड म्हणतो आपण, परफेक्टली मॅच्युअर्ड, कम्प्लिटली मॅच्युअर्ड, पूर्णतः समृद्ध झाली, पक्व झालेली अशी, म्हणून तिला वृद्धी म्हणतात. मराठीमध्ये आपण ज्ञानसंपन्न, तपसंपन्न व्यक्तीला काय म्हणतो? ज्ञानवृद्ध, तपवृद्ध असं म्हणतो की नाही. अनुभव समृद्ध, हे सगळं आपण शब्द वापरतो खरं म्हणजे. त्यामुळे श्रीसूक्त कळायला तसं अवघड नाहीये, पण आपण त्या दृष्टीने त्याचं चिंतन करत नाही, एवढंच आहे. म्हणून इथं काय आहे की वृद्धता हे समृद्धीवाचक पद आहे. वयाच्या दृष्टीने त्या ठिकाणी काही म्हटलेलं नाही, वयस्क अशा अर्थी नाही. ज्ञानाने समृद्ध झाले, तपाने समृद्ध झाले, त्याने वृद्ध झाले, पूर्णतः ज्ञान प्राप्त झालेले, अनुभव प्राप्त झालेले, तप पूर्ण झालेले, असे सगळे जे असतात त्यांना समृद्धी वाचक या शब्दाने आपण त्यांचा मान करतो. आता या पदापासून कुठला मंत्र तयार होतो? तर ओम रुद्ध्यै नमः हा 5 अक्षरांचा मंत्र तयार होतो. आता याचं फळ काय आहे? फलश्रुती काय दिली? तर योग साधनेमध्ये समृद्ध करते देवी. जे या मंत्राने देवीची उपासना करतात त्यांची योग साधना देवी समृद्ध करते, म्हणजे पूर्ण पदाला नेते आणि लौकिक अर्थाने समृद्धी देते. कारण का? यशस्वी, औदार्य, बलवीर्य, तेज, ज्ञान हे सगळे गुण तिच्यामध्ये आहेत. त्यामुळे साधकाला
ते सगळे गुण प्राप्त होतात. म्हणून ओम हृदयै नमः हा मंत्र दोन्ही प्रकारची समृद्धी देणारा आहे. योग साधनेमध्ये पूर्णता देणारा आहे, योग दीपिनी आहे, योग दीपक आहे, योग मार्ग प्रकाशित करणारा आहे आणि लौकिक अर्थाने सगळी समृद्धी देणारा आहे. अष्टमहालक्ष्मीची पूजा असते की नाही, यशलक्ष्मी, जयलक्ष्मी, संतान लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, नंतर कुठले आपण म्हणतो आणि 8 प्रकारचे जे सांगितले जातात. कुठली जयलक्ष्मी, वेगवेगळ्या ज्या अष्टमहालक्ष्मी आहेत. नंतर आपण गृहलक्ष्मी म्हणतो देवी याला, तशी या सगळ्या प्रकारची जी समृद्धी आहे ती आपल्याला प्राप्त होते. तेव्हा हा मंत्र जो आहे किंवा हा नाम जे आहे, कीर्ती वृद्धीं ददातु मे, ती वृद्धी म्हणजे ही आपण देवीला काय मागतो, तर अशा प्रकारची समृद्धी मागतो. कोणती, तर एक म्हणजे कुंडलिनी शक्तीच्या द्वारा आपल्याला सहस्रार चक्रामधल्या परमात्म्याशी एक रूपायचंय, ही एक. दुसरं जगाच्या विस्ताराने जी नटलेली आहे तिच्याशी एक रूपायचं, निसर्गाशी एक रूपायचं, ही दुसरी समृद्धी. आणि तिसरी लौकिक यशस्वी वगैरे, संतान, धन, धान्य, जय जे काय आहे ते सगळं आपल्याला मिळावं, अशा म्हणजे लौकिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टीने सुद्धा हा मंत्र महत्वाचा आहे. आपण इथे थांबू, उद्या आपण पुढचा मंत्र बघू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.